पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं मुळा नदी पात्रातलं काम थांबवण्याचे आदेश दिलेत। सुशोभीकरणाच्या नावाखाली पिंपळे निलख इथं काम सुरू होतं। हे काम 400 मीटरपर्यंत थांबवलंय। मात्र ही कामाला दिलेली स्थगिती फसवणूक असून नदी पात्रातील संपूर्ण काम थांबवण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। वाशिममधील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे। रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यानं या ठिकाणी पावसाचं पाणी साचतंय, त्यामुळे अपघाताच्या घटना वाढल्यात। रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। यवतमाळमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय, त्यामुळे ग्रामस्थांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून आपला संताप व्यक्त केला। यावेळी ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांना तब्बल 2 तास कोंडून ठेवलं। याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कुलूप तोडून कर्मचाऱ्यांची सुटका केली। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचे श्रावणबाळ संजय गांधी योजनेचे निराधार पेन्शन थकीत आहे। 5 महिन्यांपासून थकीत असलेले पैसे तत्काळ मिळावेत यासाठी साथी निराधार संघटनेच्या मुख्य संयोजकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे। धुळ्यात एसटी बसची दयनीय अवस्था झाली आहे। नवापूर डेपोची एक बस साखरी धुळे रोडवर अक्षरशः मृत्यूचा खेळ खेळताना दिसली। या बसचा समोरील उजव्या बाजूचा पत्रा 1 ते 1.5 फूट बाहेर निघाला। तो रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येकासाठी टांगती तलवार बनलाय। भंडाऱ्यातील जांभोरा इथं 60 लाख रुपये खर्च करून जिल्हा परिषदेच्या वतीनं मामा तलाव दुरुस्तीचं काम सुरू आहे। मात्र कंत्राटदार स्वतःच्या मर्जीनं काम करतायत असा गावकऱ्यांचा आरोप आहे। तर कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्यानं तलावाची पुन्हा एकदा बिकट अवस्था होण्याची शक्यता आहे। नंदुरबारच्या शहादा शहरातील जुन्या खेतिया रस्त्याची दुरवस्था झाली, त्यामुळे या परिसरातले रहिवासी आक्रमक झालेत। 4 दिवसात रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला। अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत उद्या बैठक होणार आहे। या बैठकीला फक्त महायुतीच्या आमदार खासदार आणि नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं, तर महाविकास आघाडीच्या एकही आमदार खासदारांना निमंत्रण नाहीये। दरम्यान अलमट्टी धरणाची उंची वाढवल्याविरोधात कोल्हापुरातील उदगाव टोलनाक्यावर आंदोलन करण्यात आलं होतं। सोलापूरातील उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीची चाचणी यशस्वीरित्या पार पडली। या जलवाहिनीचं 110 किलोमीटरचं काम पूर्ण झालं। या जलवाहिनीच्या पाईपलाईनमधून 170 MLD पाण्याचा पुरवठा होणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये निगडी इथं मेट्रोच्या कामामुळे पुन्हा पाईपलाईन फुटली। यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलं। रस्त्यावर पाण्याचे लोट साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली। दरम्यान उन्हाळ्यात अशा प्रकारच्या वारंवार घटनांनी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार ग्रामपंचायतीकडनं दूषित पाणी पुरवठा केला जातोय, त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालाय। अनेक वर्षांपासून शेलू बाजार गावातल्या नागरिकांना गढूळ आणि अस्वच्छ पाणी पिण्यास भाग पाडले जातं। या दूषित पाण्यामुळे साथीचा प्रादुर्भाव झाला होता। गेल्या 15 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलेला असताना नाशिक जिल्ह्यातल्या टँकरची संख्या 170 वर पोहोचली आहे। 656 गावं आणि वाड्यांची तहान टँकरद्वारे भागवली जाते। जिल्ह्यात नांदगाव आणि येवला सर्वाधिक तहानलेले तालुके आहेत। या तालुक्यांमध्ये 65 टँकर सुरू असून 130 पेक्षा अधिक फेऱ्या दररोज केल्या जात आहेत। राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निकषांनुसार शिक्षक वर्गच नसल्याचं उघड झालं। राष्ट्रीय आयुर्विज्ञान विद्यापीठाच्या तपासणीत हा धक्कादायक निष्कर्ष काढण्यात आला। एकूण मंजूर पदांपैकी 50% शिक्षकही उपलब्ध नसल्यानं महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जापुढेच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। गोंदियात मोबाईल दुकानासाठी IPCCS अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीकडनं घेतलेल्या कर्जाची व्याजासहित परतफेड करण्यासाठी हमी घेणाऱ्या व्यक्तीनं स्वतःचा धनादेश दिलाय। त्यामुळे त्याला मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी 3 महिन्यांचा कारावास तसंच धनादेशाची रक्कम 2 महिन्यांच्या आत देण्याचे आदेश दिलेत। वर्ध्यातील खर्डा शिवारात 10,000 परत न केल्याने एका तरुणाची हत्या करण्यात आली। या तरुणाची हत्या करून तरुणाचा मृतदेह नदीत फेकला, तर रक्तानं माखलेले कपडे आरोपीनं जाळून नष्ट केलेत। या प्रकरणी 3 आरोपींना अटक केली आहे। महाडच्या मोहोतमधील भिसेवाडीत गांजाची शेती केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली। या कारवाईत गांजाची 16 रोपं जप्त करण्यात आली आहेत। या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। पुण्यात शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुखावर गोळीबार झालाय। निलेश घारे यांच्या कारवर मध्यरात्री गोळीबार करण्यात आला। दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी हा गोळीबार केलाय। सुदैवाने यात कुणीही जखमी झालं नाही।
संभाजीनगरात समलैंगिकांच्या डेटिंग ॲपवर बनावट प्रोफाईल तयार करून तरुणांना लुटणारी टोळी सक्रिय झाली। या टोळीनं गेल्या 9 महिन्यात 10 पेक्षा अधिक तरुणांना लुटलंय। या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे। धुळे शहरात 15 कोटी रुपयांचं आयुष हॉस्पिटल उभारलं जाणार आहे। खासदार शोभा बच्छाव यांनी रुग्णालयाच्या जागेची पाहणी केली। देशपातळीवर आरोग्य सेवा क्षेत्रात क्षमता वाढवणं आणि विकसित करणं हा आयुष आरोग्य योजनेचा उद्देश आहे। मावळमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं। यावेळी मुसळधार पावसानं हजेरी लावली। मात्र भर पावसात तिरंगा रॅलीत माजी सैनिक तसंच भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह नागरिकांनी पावसात रॅलीला सुरुवात केली। सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसलाय। पावसामुळे 240 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झालं। सर्वाधिक केळी, आंबा, द्राक्षांसह पालेभाज्यांचं नुकसान झालं। त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पावसामुळे कोथिंबिरीची आवक घटलेली आहे। त्यामुळे पुणे मार्केट यार्डातल्या घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या दरात जुडी मागे 5 रुपयांची वाढ झाली। कोथिंबिरीच्या जुडीसाठी 15 ते 20 रुपये दर मिळतोय। दुसरीकडे मेथीची आवक मागच्या आठवड्याच्या तुलनेत दुप्पट म्हणजे 30,000 वरून 60,000 जोडींवर गेलेली आहे। त्यामुळे मेथीच्या भावात 10 रुपयांची घट झाली। श्री क्षेत्र देहूमध्ये पालखी सोहळा नियोजनासंदर्भात संयुक्त बैठक पार पडली। वारकऱ्यांच्या सोयी सुविधांच्या पार्श्वभूमीवर चर्चा झालेली आहे। सोहळ्यानिमित्त येणाऱ्या दिंड्या, वारकरी भाविक यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ नयेत। तसंच सोहळ्यावर नजर ठेवण्यासाठी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत। 18 जूनला देहू ते पंढरपूर पालखी प्रस्थान होणार आहे। मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोनाचं पुनरागमन झालं। पुण्यात 87 वर्षांच्या वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे। कोरोनाबाधितावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यामुळे पुण्यातली आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे। कोरोनाला घाबरण्याची काहीही गरज नाही असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। राज्याची आरोग्य यंत्रणा कायम सज्ज आहे। नागरिकांनी घाबरू नये असं आंबेडकर यांनी म्हटलंय। यावेळी त्यांनी आरोग्य यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले। सांगलीच्या शिराळामध्ये पावसाच्या सरी कोसळताना मोराचं मनमोहक नृत्य पाहायला मिळालं। मोर पिसारा फुलून नाचत असतानाचं मनमोहक दृश्य कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालं। पावसामुळे मोर हा लांडोऱ्यांच्या सानिध्यात बेधुंद होऊन नाचत होता। हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथं वन पर्यटन क्षेत्रामध्ये मोर पिसारा फुलवून नृत्य करताना दिसलाय। सकाळी 6 वाजता मोरानं आपला पिसारा फुलवून फेरफटका मारला। औंढा इथल्या पक्षीप्रेमी लल्लादेव यांनी हे मनमोहक दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपलेलं आहे। बीडमध्ये पाण्याच्या शोधात 2 काळवीट विहिरीत पडले। यावेळी एकाचा मृत्यू झाला तर एका काळविटाला वाचवण्यात प्राणी मित्रांना यश आलेलं आहे। बचाव कार्य हाती घेऊन या काळविटाला जीवनदान दिलंय। पिंपरी चिंचवडच्या चिखलेमध्ये इंद्रायणी नदीलगतच्या निळ्या पूररेषेतील अनधिकृतपणे 36 बंगले उभारण्यात आले। या प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेनं 36 बंगले जमीनदोस्त केले। दरम्यान शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईची मोहीम सुरूच राहणार असल्याचं महापालिकेच्या आयुक्तांनी सांगितलंय। नाशिकमध्ये 3 पोलिसांवर बडतर्फची कारवाई करण्यात आली आहे। आरोपींसोबत रेस्टॉरंटमध्ये पार्टी केल्याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी कारवाई केली। नाशिक न्यायालयातनं मध्यवर्ती कारागृहात घेऊन जात असताना या पोलीस कर्मचाऱ्यांनी एका हॉटेलवर थांबून आरोपींच्या सोबत पार्टी केली। नंदुरबारमध्ये रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली। या कारवाईत रेशन भरलेले 3 ट्रक जप्त केलेत। गरिबांच्या हक्काच्या रेशनची गुजरातमध्ये विक्री करण्यात येत होती। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील वझूरच्या गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणारे 3 तराफे आणि अन्य साहित्य गंगाखेड पोलिसांनी जाळून नष्ट केलं। इथं अवैधरित्या वाळू उपसा केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर ही कारवाई केली आहे। नांदेडमधील मटका किंग अनवर अली खान याची राष्ट्रवादी काँग्रेसमधनं हकालपट्टी करण्यात आली। मटका किंगला पक्षात प्रवेश देणं ही आपली मोठी चूक होती अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आहे। छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं श्री जय भवानी माता पॅनेल विजयी झालं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सभासदांनी विश्वास दाखवल्यानं सर्वच 21 उमेदवार विजयी झालेत अशी प्रतिक्रिया प्रचार प्रमुख किरण गुजर यांनी दिली आहे।
नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी देगलूरमध्ये शहीद जवान सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वनपर भेट घेतलेली आहे। श्रीनगरमध्ये पोस्टवर जाताना सैन्याच्या वाहनाचा अपघात होऊन सचिन वनंजे शहीद झाले। अतुल सावे यांनी आपल्या 1 महिन्याचा पगार शहीद जवानाच्या कुटुंबियांना सुपूर्द करत शासनाकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं। जळगावच्या जामनेर तालुक्यातील हिवरखेडा इथं महिलांच्या बचत गटाच्या सोलर ड्राईव्ह प्रकल्पाचं उद्घाटन झालंय। मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानाच्या आर्थिक विकास आणि उत्पन्न वाढ योजनेअंतर्गत वेगवेगळ्या फळांसह भाज्यांच्या पावडर संदर्भातलं भव्य प्रकल्प साकारले जाणार आहे। यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतलेल्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीला अनेक अधिकाऱ्यांनी दांडी मारली। त्यामुळे संबंधितांना नोटीस देण्याच्या सूचना देण्यात आल्या, तर शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं न मिळाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा संजय राठोड यांनी दिला। ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यानंतर सांगलीत सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी एकत्रित येत लाडूचं वाटप करत जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष केलाय। तर भुजबळ ओबीसी समाजाचे प्रश्न अधिक जोमानं सोडवतील असा विश्वास ओबीसी नेत्यांनी व्यक्त केला। छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर येवल्यात त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केलाय। पेढे वाटून समर्थकांनी आनंद व्यक्त केला। भुजबळांच्या मंत्रिमंडळातल्या एंट्रीमुळे नाशिकमध्ये नवा ट्विस्ट आलाय। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी रेस वाढण्याची शक्यता आहे, कारण सध्या भाजपा आणि शिवसेनेनं पालकमंत्री पदावर दावा केल्याने गिरीश महाजनांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली आहे। आता भुजबळांच्या रूपाने दोघात तिसरा आल्याने नाशिकच्या पालकमंत्री पदाची शर्यत वाढण्याची शक्यता आहे। पुण्यात कापडी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे। त्यासाठी पुणे महापालिकेच्या 75 टन क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे। पुणे शहरात दररोज मोठ्या प्रमाणात गाद्या, उशा, चिंध्यांसारख्या कापडी कचरा जमा होतो। सध्या या कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया होत नसल्याने तो साठवून ठेवावा लागतोय, ज्यामुळे आग लागण्याचा, प्रदूषणाचा धोका वाढतोय। महाडमधील सावित्री नदीतून गाळ काढायला सुरुवात करण्यात आली। पावसाळ्यात होणारी पुराची समस्या कमी करण्यासाठी नदीतून गाळ काढण्यात येतोय। या कामासाठी शासनानं 20 कोटी रुपये मंजूर केले। चंद्रपूरकरांनी आज शून्य सावली दिवस अर्थात झिरो शॅडो डेचा अनुभव घेतला। 20 मे रोजी सूर्य अगदी चंद्रपूर शहराच्या डोक्यावर असतो, त्यामुळे या दिवशी कोणत्याही वस्तूंची सावली सरळ पडते। या खगोलीय घटनेचा अनुभव घेण्यासाठी भूगोल अभ्यासक, नागरिक एकत्र आले। वाशिमच्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर अंगणवाडी सेविकांनी धरणे आंदोलन केलंय। सीबीई कार्यक्रमाचा भत्ता देण्यात यावा, किमान वेतन आणि दरमहा पेन्शन द्या, अशा मागण्या अंगणवाडी सेविकांनी लावून धरलेल्या आहेत। अहिल्यानगरच्या राहुरीमधील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या समोर कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केलंय। धुळे, जळगाव, सातारा आणि सोलापुरातील अधिकारी, कर्मचारी आपल्या न्याय्य हक्कासाठी आंदोलन करत आहेत।